पक्ष विशेष पाटोडी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत। तर पाटोडी तर आपण वर्षभर बनवतो, पण आता पितृपक्षाच्या सणाला जेव्हा पाटोडी बनवतो ना तर त्याचा स्वाद काही निराळाच लागतो। तर चला अगदी सोप्या पद्धतीने आपण पाटोडी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत। तर फक्त 10 मिनिटात ही पाटोडी बनवून तयार होते। तर त्यासाठी आधी आपण थोडंसं वाटण काढून घेऊयात। तर इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 छोट्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर जिरे, थोडीशी बडीशोप, कोथिंबीर आणि एखादा चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने एखादा चमचा एवढे धने, हे आपल्याला असं सुखच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। म्हणजे मिक्सरला वाटताना त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाहीये। त्यानंतर बघा एक मोठ्या वाटीभर इथे मी बेसन पीठ घेतलं आणि सारख्याच वाटीने 1 वाटीभर पाणी घेतलं आणि हे छान मिक्स करून ह्याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे आधीच। याच्यामुळे काय होतं, आपल्या पाटोडीचे गडे वगैरे अजिबात बनत नाही, छान प्लेन आपली पाटोडी बनून तयार होते। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये जिरा आणि मोहरी घातलं आणि मिक्सरला जे आपण वाटण आधीच वाटून घेतलं होतं ना ते वाटण घातलं आणि हे सगळे पदार्थ आहे ना छान मस्त तळून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये मी चिमूटभर इथे हिंग घातलाय, थोडंसं हळद, लाल तिखट आणि इथे थोडासा गरम मसाला घातला। आवडत असल्यासच घाला तुम्ही, नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल। छान याला अजून मस्त तळून घ्यायचं। त्यानंतर इथे मी चिमूटभर एवढी साखर घातली आणि थोडासा इथे ओवा मी हातावर चोळून घालणार आहे। ओव्यामुळे आपल्या पाटोडीला खूप छान स्वाद येईल। हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा खूप सुंदर सुगंध येतो। आणि आता ह्याला छान एकदा परतून घ्यायचं। जे आपण मिश्रण तयार केलं होतं ना बेसन पिठाचं ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। तर आता लक्षात ठेवा, आधी आपण मिश्रण बनवताना 1 वाटीभर इथे पाणी घातलं होतं, आता परत त्याच वाटीने 1 वाटीभर आणखी एवढं पाणी घालणार आहे। पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं ना पाटोडी बनवताना की आपली पाटोडी छान व्यवस्थित शिजल्या पण जाते आणि त्याच्या वड्या पण मस्त पडतात। तर इथे बघा एकूण म्हणजे 1 वाटी बेसन पीठ आणि त्याच वाटीने 2 वाट्या एवढं पाणी मी वापरलेलं आहे। आता सगळं मिश्रण थोडंसं मीडियम पावरवर छान कंटिन्यू असं फिरवत याला आवळून घ्यायचं। इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आणि परत ह्या मिश्रणाला छान आवळून घेतलंय। थोडंसं झाकण ठेवून सुद्धा ह्याची वाफ काढू शकता तुम्ही। त्यानंतर बघा आता आपलं पाटोडीसाठी मिश्रण तयार झालं कसं ओळखायचं, तर इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण बघा कढई अशी सोडायला लागली आहे बुड आणि पूर्ण आहे ना मिश्रण आवळून निघालंय, असे ह्याचा गोळा घट्टसर असा बनून तयार झालाय। तर आता आपलं पाटोडीचं जे मिश्रण आहे हे तयार झालं। त्याआधी आपण इथे एका ताटाला तेल लावून ठेवून घेणार आहे आधीच। छान ताटाला तेल लावून घ्यायचं सगळीकडून, म्हणजे आपल्या वड्या फटाफट निघतात। आणि जे मिश्रण आपण तयार केलं होतं ना पाटोडीचं ते आता ह्या ताटामध्ये छान पसरवून घ्यायचं आपल्याला। आधी गरम आहे मिश्रण, थोडंसं चमच्यानेच ह्याला असं हलकंसं स्प्रेड केल्यासारखं करायचं। त्यानंतर बघा असं एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, हाताला पाणी लावायचं म्हणजे आपल्या हाताला भाजणार नाही आणि बस मग सगळ्या मस्त हाताने ही वडी मस्त अशी थापून घ्यायची, पूर्ण ताटभर प्लेन वडी अशी आपल्या हाताने हाताच्या तळव्याने थापून घ्यायची आपल्याला। बघू शकता मस्त इथं प्लेन झाली आहे। याच्यावर मी थोडेसे इथे तीळ स्प्रेड केले। त्यानंतर इथे थोडासा खोबऱ्याचा खीस सुद्धा स्प्रेड केलाय। आता खोबऱ्याचा खीस तुम्ही सुक्या नारळाचा घेतला तरी चालेल किंवा आपल्या ओल्या नारळाचा घेतला तरी सुद्धा चालेल। थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि आता ह्याला आपल्याला 10-15 मिनिटं सेट होऊ द्यायचे। खूप जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटांमध्ये मस्तपैकी सेट होते। आता बघू शकता इथे मी बोटाने दाबून बघितलं तर वडी छान निब्बर झाली आहे। आणि बस आता हे जे आपल्या भिंगरी असते ना शंकरपाळे कापण्याची, ह्या भिंगरीने सगळ्या ह्याच्या वड्या मस्त आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये चौकोनी किंवा कतलीच्या शेपमध्ये कापून घ्यायच्या आहेत आपण। त्यानंतर एक बघा मी तुम्हाला इथे काढून दाखवते, अलगदच आपली ही पाटोडी निघत आहे। अशा पद्धतीने सगळ्या पाटोड्या आपल्याला काढून घ्यायच्या। बघू शकता तुम्ही अलगद सगळं निघत आहे आणि ह्याचा शेप सुद्धा मस्त आलाय, रंग सुद्धा छान आलाय आणि चव तर अप्रतिम झाली आहे। तर पितृपक्षाच्या सणाला ह्या अशा पद्धतीने पाटोड्या बनवून बघा, अतिशय सोपे आहेत बनवायला आणि खूप जास्त टाइम लागत नाही। फक्त 10 मिनिटांमध्ये ह्या पाटोड्या बनवून तयार होतात आणि ह्या पाटोड्याचा स्वाद तर खूप भारी लागतो, टेस्ट अप्रतिम झालेली आहे। तर या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा।